एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹1800 व 1890 आहे. तर ती रक्कम जसाजशी किती व्याजदराने ठेवली होती? हा कसं सोडवायचा आहे तर काय म्हणते 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे म्हणते? सरळ व्याज किती आपल्याला 1800 आणि चक्रवाढ व्याज किती दिलं आपल्याला 1890. आपल्या 2 वर्षात सरळ व्याज 1800 आहे आणि प्रत्येक वर्षात सरळ व्याज हे सारखं असते. आता 2 वर्षाचं आहे म्हणजे पहिल्या वर्षी किती राहणार आपलं 900 आणि दुसऱ्या वर्षी 900 म्हणजे बरोबर किती झाले 1800. आणि काय म्हणते दुसऱ्या वर्षात चक्रवाढ व्याजमध्ये काय झालं आपल्याला व्याजावर व्याज भेटलं. आता 900 आणि 900 तर 1800 व्हायला पाहिजे. इथं 90 जास्त आहे. म्हणजेच ₹900 आपल्याला दुसरं काय भेटलं ₹90 हे व्याज भेटलं. तर आपल्याला व्याजाचा दर काढायचा तर काय करायचं? हे ₹900 आपल्या खाली लिहून टाकायचे आणि व्याजावर व्याज किती भेटलं आपलं 90. 90 वर तर लिहायचं आणि हे 100% लिहून टाकायचे म्हणजे आपला व्याजाचा दर निघून जाते. पहा मित्रांनो कसं सोडवायचं आहे तर मग 20 कॅन्सल आहे. 9 न भागलं तर 9 आहे 90 म्हणजे किती झाला आपला व्याजाचा दर 10%. ऑप्शन क्रमांक ए 10% हेच आपलं आन्सर असणार आहे मित्रांनो.